भरत गंगोत्री आयुक्त आपल्या इंदुराणी जाखड सगळ्यांची नावं घेत नाही मी. नाना सुरेशजी, नवीन गवळी आणि आपण सचिन कोटे कार्यक्रमाचे सर्व आयोजक आणि आपल्याला 75 वर्ष सावलीसारखी साथ देणारे आपल्या गाव आप्पा शिंदे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर. बघा, जेवढी नावं दिली तेवढी मी वाचलेली आहे. ज्यांनी दिली त्याची चूक असेल. डॉक्टर प्रशांत पाटील, रायगोळे, सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे लाडके आप्पा शिंदे यांचं अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमानिमित्त मनापासून अगदी हृदयापासून अविष्ट चिंतन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना खणखणीत आणि औषध विरहित आणि दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ते सगळ्यांना औषध देतात, पण ते औषध विरहित त्यांचं पुढचं आयुष्य यशस्वीपणे त्यांनी वाटचाल केली पाहिजे. आप्पासाहेब एक केमिस्ट रत्न म्हणून संपूर्ण देशामध्ये माहीत आहे. सेवा पुरुष आणि केमिस्ट हृदय सम्राट आपण किताब मिळाला, असा लाडका किताब त्यांना मिळाला. आणि विधान परिषदेचे माजी आमदारही आहेत. ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगिस्ट महासंघाचे ते अध्यक्ष आहेत. पण या सर्व मानसन्मानापेक्षा त्यांचं कर्तव्य खूप मोठं आहे. आणि या सगळ्यापेक्षा सगळ्यांचे लाडके आप्पा हा सगळ्यात मोठा मान त्यांना मिळालेला आहे. तर म्हणजे 24/7 24 तास औषधांच्या घराण्यात राहून पण अगदी निरोगी आहे. आणि असेच आपण यापुढे देखील ठणठणीत बरे राहा, चांगले राहा. आणि आम्हाला सगळ्यांना तुमचा शतक महोत्सव सेंचुरी साजरी करण्याची संधी मिळावी अशा प्रकारचे देखील या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो. पक्षभेद विसरून राजकारण विरहित, राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपणारा माणूस म्हणून कोण असेल तर त्यांचं नाव आप्पा शिंदे. आप्पांचं जीवन म्हणजे कार्यशीलता, समर्पण आणि समाजसेवेचं प्रतीक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून सामाजिक कार्य उभं करायचं असेल तर जात, धर्म, पक्ष या भिंती पाडाव्या लागतात याची जाणीव ठेवणारा नेता म्हणून आप्पांची ओळख आहे. हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. करोना काळात देखील आप्पांनी केलेलं काम आभाळा एवढं मोठं होतं. आपण सगळे साक्षीदार आहात. मी देखील त्यांना किती वेळा फोन केला, म्हणजे आता पण कधी कुठे औषध कुठं मिळत नसेल तर आपण फोन आणि आप्पा कसे करून ते मिळवून देतात ही आप्पांची खऱ्या अर्थाने ओळख आहे. आणि म्हणून करोना काळात देखील आपण सगळ्यांनी जीवन मरणाचा लढा दिला. आपले परके झाले आणि अनपेक्षित असं संकट आपल्यावर आलं होतं. काय करायचं तुम्हाला माहित नव्हतं, कारण हा आजारच अनपेक्षित होता. लाखो लोकांचा त्याच्यामध्ये जीव गेला. अनेक लोक बाधित झाले, अनेक लोक सेवा करता करता बाधित झाले. आणि पण माणुसकीचा धरा जिवंतपणे वाहत राहणारा त्यावेळेस आपण प्रत्येकाच्या कर्तृत्वातून पाहिला. आणि खऱ्या अर्थाने माणुसकी काय असते असं दाखवणारे त्या करोना काळात आपण आप्पा पाहिले. हे का अतिशयोक्ती करत नाही.